नमस्कार मित्रांनो, आज आपण भारतीय रेल्वे विभाग भरती 2025 ची जी RRB ग्रुप डी ची भरती आहे त्याची या ठिकाणी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। परीक्षेसाठी एकूण गुण असणार आहेत 100 आणि वेळ असणार आहे 90 मिनिटाचा म्हणजे 1.5 तास। पहिला प्रश्न आहे, भारतीय रेल्वे डब्याची निर्मिती कोठे केली जाते? पर्याय आहेत पेराम्बूर ICF, दुसरा आहे जमशेदपूर, तिसरा आहे वाराणसी, चौथा आहे चित्तरंजन। या ठिकाणी योग्य उत्तर होईल पेराम्बूर ICF म्हणजे इंटिग्रल कोच फॅक्टरी ही चेन्नई या ठिकाणी म्हणजे योग्य उत्तर पेराम्बूर या ठिकाणी रेल्वे डब्यांची निर्मिती केली जाते। अजून काही माहिती पाहूयात। 16 एप्रिल 1853 मध्ये मुंबई ते ठाणे भारतातील पहिली रेल्वे धावली आणि भारताचे पहिले रेल्वे मंत्री होते जॉन मथाई। हे सुद्धा वारंवार प्रश्न रिपीट होतच। प्रश्न दुसरा आहे, पाण्यातील मासे यांच्या हृदयात किती कप्पे असतात? पर्याय आहेत 1, 4, 3, 2। या ठिकाणी योग्य उत्तर होईल 2। पाण्यातील मासे यांच्या हृदयामध्ये एक अलिंद असतं आणि एक निलय असतं। अजून काही माहिती पाहूया। उभयचर यांच्या हृदयामध्ये 3 कप्पे असतात। उभयचर म्हणजे जे पाण्यामध्ये राहतात आणि जमिनीवर सुद्धा राहतात। मगरीच्या हृदयामध्ये 4 कप्पे असतात आणि जे पक्षी आहेत पक्षींच्या हृदयामध्ये 4 कप्पे असतात। तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगायचंय मानवाच्या हृदयामध्ये किती कप्पे असतात। पुढचा प्रश्न आहे, प्रश्न तिसरा, टिंबटिंब हे उपकरण विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरले जाते। पर्याय आहेत ॲमीटर, व्होल्टमीटर, गॅलोनमीटर आणि टेस्टर। तर या ठिकाणी योग्य उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, ॲमीटर हे करंट म्हणजे विद्युत प्रवाह मोजण्यासाठी वापरले जाते। ॲमीटरचा सिम्बॉल आहे A आणि व्होल्टमीटर हे व्होल्टेज मोजण्यासाठी वापरले जाते। व्होल्टेजचा सिम्बॉल आहे V आणि जे घरामध्ये जो विद्युत प्रवाह असतो तो 240 व्होल्ट आणि 50 हर्ट्ज इतका असतो। हा सुद्धा वारंवार प्रश्न रिपीट झालेला आहे। प्रश्न चौथा आहे, गुरुत्वीय बल म्हणजे टिंबटिंब मधील आकर्षण बल होय। 2 वस्तुमानामधील, 2 प्रभारामधील, 2 चुंबक की 3 वस्तू? योग्य उत्तर होईल 2 वस्तुमानामधील आकर्षण बल म्हणजे गुरुत्वीय बल। आता गुरुत्वीय बलाचा शोध लावला न्यूटन यांनी आणि जी ची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर s²। प्रश्न पाचवा, पृथ्वीच्या वस्तूचे वजन हे चंद्रावरील तिच्या वस्तूच्या टिंबटिंब पट असते। पर्याय आहेत 1/6, 5, 1/5 आणि 6। या ठिकाणी योग्य उत्तर होईल 6। ते कसं, जर पृथ्वीवर एखादी वस्तू असेल तिचं वजन असेल 60 किलोग्रॅम तर त्या वस्तूचं वजन चंद्रावरती फक्त 10 किलो असेल। म्हणजे जर तुमचं वजन पृथ्वीवरती 60 किलो भरत असेल तर तुम्ही चंद्रावरती जे वजन केलं तर ते फक्त 10 किलो असेल। म्हणजे चंद्राच्या 6 पट हे पृथ्वीवरती वजन असतं। प्रश्न 6वा, शृंखलेतील पुढील पद शोधा। आता ही शृंखला दिलेली आहे LSZGN। या ठिकाणी हा ABCDचा प्रश्न आहे। आपल्याला सुरुवातीला परीक्षा सुरू व्हायच्या 3 किंवा 5 मिनिट आधी एका कोऱ्या पानावरती ABCD लिहून व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं तर L आणि S या ठिकाणी 6चा फरक म्हणजे 6 लेटर मध्ये आहेत। S आणि Z मध्ये 6 लेटर आहेत। Z आणि G मध्ये सुद्धा 6 आहेत। म्हणजे जेणेकरून N च्या पुढे 6वं लेटर 6 सोडून जे लेटर येणार आहे ते U येणार आहे। या ठिकाणी योग्य उत्तर होईल U। प्रश्न 7वा, A एक काम 30 दिवसात पूर्ण करू शकतो, B ते काम 20 दिवसात पूर्ण करू शकतो। A आणि B एकत्रितपणे 6 दिवस ते काम करतात आणि नंतर A निघून जातो। बाकी राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी B ला किती दिवस लागतील? या ठिकाणी सोपी ट्रिक सांगतो, लसावी पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचं आहे। A ला 30 दिवस लागतात, B ला 20 दिवस लागतात। दोघांचा जर लसावी काढला तो 60 येईल आणि या ठिकाणी 30 दुने 60, 20 त्रिक 60, खाली बेरीज येईल 5। आता या ठिकाणी A आणि B दोघे मिळून 6 दिवस काम करतात म्हणजे 5 गुणुले 6 म्हणजे या ठिकाणी युनिट होईल 30। आता राहिलेले युनिट आपल्याला B काम करणार आहे म्हणजे 60 वजा 30 म्हणजे राहिले युनिट खाली 30 आणि 30 भागिले B चे युनिटचं काम आहे 3 म्हणजे 30 भागिले 3 बरोबर ती येणार आहे 10। पुढचा प्रश्न पाहूया, चंद्रगुप्तचा मुलगा टिंबटिंब मौर्य साम्राज्याच्या सिंहासनावर बसवणारा दुसरा व्यक्ती होता। पर्याय दिलेले आहेत बिंदुसार, धनानंद, अशोक, बिंबिसार। या ठिकाणी योग्य उत्तर होईल बिंदुसार। आता मौर्य साम्राज्याचे संस्थापक होते चंद्रगुप्त मौर्य। मौर्य साम्राज्याची राजधानी होती पाटलीपुत्र आणि चंद्रगुप्त मौर्य यांना 2 मुलं होते, एक बिंदुसार आणि केशनाग। आणि मौर्य साम्राज्याच्या सिंहासनावर बसणारा जो व्यक्ती होता दुसरा व्यक्ती तो होता बिंदुसार म्हणजेच चंद्रगुप्त मौर्य यांचा मुलगा। पुढचा प्रश्न, एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन 2, 8, 3 आहे तर ते टिंबटिंब गटामध्ये येतात। तर या ठिकाणी सरळ सोपं आहे, तिघांची बेरीज करायची तो उत्तर येईल 13 म्हणजे 13व्या गटामध्ये इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे ते 13व्या गटामध्ये येतं।
प्रश्न 10वा, पित्त टिंबटिंब यात जमा होते. पर्याय आहेत पित्त वाहिनी, पित्ताशय, यकृत, प्लीहा. योग्य उत्तर होईल पित्ताशय. पित्त हे नेहमी पित्ताशयामध्येच साठवलं जातं, त्या ठिकाणीच जमा होत असतं. अजून काही प्रश्न पाहूयात. दक्षिण पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहे योग्य उत्तर होईल या ठिकाणी हुबळी. भारतातील जे रेल्वे झोन आहेत आणि रेल्वे मुख्यालय हे तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचे, त्याच्यावरती हमखास 1 ते 2 प्रश्न नेहमी येतात. खालीलपैकी कोणती रेल्वे अरबी समुद्राला समांतर धावते? पर्याय आहेत कोकण रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे. या ठिकाणी योग्य उत्तर होईल कोकण रेल्वे. तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगायचे मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे. मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला 90 दिवसाचा प्लॅन करायचा आहे. या 90 दिवसामध्ये जास्तीत जास्त सराव आणि जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा सराव करायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी 50 ते 60 मार्क हे रॉ मार्क्स मिळाले पाहिजेत. म्हणजे मागच्या वर्षीचा कट ऑफ बघितला तर या ठिकाणी 56 ते 60 इतका आहे. तुम्हाला रॉ मार्क्स 50 मिळवायचेच आहेत कसल्याही परिस्थितीत, जेणेकरून नॉर्मलाइज झाल्यानंतर तुमचा स्कोअर 60 ते 70 या ठिकाणी दरम्यान आहे. आता जर मागच्या वर्षी पाहिलं तर कट ऑफ हा 50 ते 60 या दरम्यान लागलेला आहे आणि तसं तर ग्राउंडसाठी क्वालिफाय 40च मार्काचा लागलेला आहे. पण तुम्हाला ग्राउंडसाठी क्वालिफाय न होता डायरेक्ट सिलेक्शनसुद्धा व्हायचं आहे. म्हणजे जेणेकरून आत्तापासूनच तयारी चांगली करा, म्हणजे तुमचे रॉ मार्क्स हे 50 प्लस जाते. 50 ते 60 प्लस गेले म्हणजे हमखास तुमचा स्कोअरसुद्धा नॉर्मलायझेशनमध्ये वाढणार आहे आणि तुमचे सिलेक्शन होण्याचे चान्स 100% असणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.